कशाला त्या मुख्य जनावराला मारलं रे तो? कळत नाही का तुला? अहो तेच पाहत होतो मी. अरे ते जर चिडलं तर धावन तुझ्यावर. मी तेच म्हणतोय, मुख्य जनावराला प्रतिकार करायचं कळतं, पण तुम्हाला नाही कळत. अरे तू पागल आहे का रे? सकाळी सकाळी काही बोलतो, इकडे तिकडे लक्ष देऊस तर शाळेत डोकं घाल ना. काही झालं का शाळा अभ्यास मला बोलूच तर त्या शेजाऱ्याला बोलायचं ना. काल त्याच्या शिव्या कौस तर दात तोडायचे त्याचे. हा, रात्रीच्या भांडणाचा राग आहे काय ना तुला? एवढं नको ताईट होऊ. पण तुम्हाला शिव्या दिल्या वरून त्याच्या पोराला म्हणतो त्यांच्यात खेळायला नाही जायचं, अशी तुमची किंमत राहील का? अरे प्यातडे तू एवढं त्याचं मनावर घेत राहत्या का? तुम्ही गप राहते ना म्हणून लोक तुमचा फायदा घालत्या, आणि तुम्हाला कोणी बोललं ना मला सहन नाही होत. हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने किती विळखा घातला ना तर चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. तसंच माणसाचे कर्म जर चांगले असले ना तो संपत नसतो.